काय करायचं या गणितामध्ये, या सगळ्यांना होल नंबर मध्ये कन्वर्ट करा. सगळ्यांना होल नंबर मध्ये लिहा. ऐका मी काय सांगतो. सगळ्यांना होल नंबर मध्ये लिहायचं. 0.1 डेसिमलच्या बाहेर काढला त्याला म्हटलं 1. 0.1 डेसिमलच्या बाहेर काढला त्याला म्हटलं 1. 0.1 डेसिमलच्या बाहेर काढला त्याला म्हटलं 1. 0.01 डेसिमलच्या बाहेर काढला हा झाला 1. डिवाइड बाय कशाने केलंय वैष्णवी शरद? वैष्णवी शरद डिवाइड कशाने केलंय बघ. डिवाइड केलंय 0.001 ने. तर 0.001 डेसिमलच्या बाहेर काढला तो पण 1 झाला. आता डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. 1 1 1 2. डेसिमल नंतर टोटल डिजिट आहे न्यूमिरेटर मध्ये 5. डेसिमल नंतर टोटल डिजिट आहे न्यूमिरेटर मध्ये 5 डिजिट. आणि डिनॉमिनेटर मध्ये डेसिमल नंतर 3 डिजिट आहे. ओके. आता 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 किती होतात? 1. ऐकायचं, गडबड करायची नाही. समजून घ्या, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करा. आणि डिवाइड बाय 1. डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. येथे आहे 5 डिजिट, वर 5 डिजिट आहे डेसिमल नंतर, खाली डेसिमल नंतर 3 डिजिट आहे. दोघांची सबट्रॅक्शन करा, उत्तर मिळालं 2 डिजिट. 2 डिजिट म्हणजे 20. 2 डिजिट म्हणजे 20. आता डेसिमल नंतर डिजिट कमी कोठे आहे? आफ्टर डेसिमल देअर आर डिजिट 3 डिजिट. 3 डिजिट डिनॉमिनेटर मध्ये कमी आहे. किती? 2. 5 आणि 3 मध्ये 2 चा डिफरन्स आहे ना, मग हे 20 ठेवायचे खाली. आता 1 ला 100 ने डिवाइड करा. 100 ला 1 ला डिवाइड होतंय का? 100 नी 1 ला डिवाइड होईल का? नाही. जोडीला 0 घेतला. वी टेक 0 विथ 1. वी टेक 0 विथ 1. सो वी टेक डेसिमल इन आन्सर. आन्सर मध्ये डेसिमल ठेवला कारण इकडे 0 घेतला. आता 100 ने 10 ला डिवाइड होतंय का वैष्णवी? नाही. परत एक 0 घेतला 100 ला डिवाइड होण्यासाठी. 100 ने पुढच्या नंबरला डिवाइड होण्यासाठी परत एक 0 घेतला, म्हणून आन्सर मध्ये 0 ठेवला. 0 का ठेवला? अगेन वी टेक 0, सो वी टेक 0 इन आन्सर. ओके. 100 ने 100 ला डिवाइड होतं बघा. 100 1 जार 100. याचा आन्सर मिळाला आपल्याला 0.01. दिस इज फायनल आन्सर. आन्सर आलं होतं आपलं 0.01. आन्सर काय आलं होतं आपलं गाथा मिले? 0.01. गाथा या 0.01 ला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? हा तर डेसिमल नंबर आहे, याला लिहायचं आपल्याला फ्रॅक्शन मध्ये, अपूर्णांकात लिहायचं. तर मी लिहिला येथे 1. या 1 ला मी बाहेर घेतलं. मला सांगा डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? गाथा सिद्धी कासार, वनिता करडे. डेसिमल नंतर 2 डिजिट आहे. हे 2 डिजिट म्हणजे 20. हे 2 डिजिट म्हणजे 20 आणि 1 बरोबर 20 ठेवायचे. 1 बाय 100 आपण फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. 1 बाय 100 फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. याचा मिनिंग माहितीये? डेसिमल नंतर जर हा 1 आलेला आहे तर 100 पैकी 1. 1 आउट ऑफ 100. एखाद्या मुलाला जर 100 पैकी 1 मार्क मिळाला, इफ अ स्टुडंट गॉट 1 मार्क आउट ऑफ 100, तर त्याला आपण म्हणणार 0.01 मार्क मिळाला पर्सेंटेज. फ्रॅक्शन मध्ये, डेसिमल मध्ये. फ्रॅक्शन मध्ये 1 बाय 100. येतंय लक्षात तुमचा? लक्षात येतंय? ओके. आता अजून एक एक्झाम्पल मी सांगेल. 111 14.125. उत्तर देऊ नका, थोडा वेळ नो वन करतो मी. नो वन.
कोणी उत्तर देऊ नका, फक्त ऐका, नंतर मी प्रश्न विचारेल. 14.125 या 1च प्लेस व्हॅल्यू मुलांनो 110. 110 म्हणजे किती? 10. अबोली जाधव लक्ष द्यायचा, मी प्रश्न विचारेला. अबोली, या 4चं प्लेस व्हॅल्यू काय आहे? 4 वन्स. आणि याला 4 युनिट्स पण म्हणतात, आणि मराठीमध्ये याला एकक म्हणतात. 4 एकक, 4 युनिट्स. डेसिमल नंतरचा फर्स्ट जो 1 आहे, डेसिमल नंतरचा जो फर्स्ट 1 आहे त्याला म्हणायचं 1/10. तुम्ही म्हणाल 110 वेगळा, 1/10 वेगळा. टीएच लागले बघा. 1/10 कसा लिहितात? 1/10 आणि डेसिमल मध्ये लिहितात 0.1. बघा, डेसिमल मध्ये मी लिहिलंय 0.1 आणि फ्रॅक्शन मध्ये लिहिलंय 1/10. डेसिमल नंतर पहिला डिजिट असतो तो असतो 10th, त्याला लिहितोय आपण 0.1. आणि 0.1 तिथे जसा आहे तसाच लिहिला, आणि 0.1 ला 1/10 लिहिलं आपण. आता हा जो 2 दिसतोय 2, हा 2 ला आपण बाहेर काढलं, याला 2 म्हटलं. डेसिमल नंतर सेकंड डिजिट आहे, सेकंड डिजिट असेल तर त्यामध्ये 2 झिरो असतात. 1 बरोबर 1/100. आणि याला डेसिमल मध्ये लिहितोय आपण 0.02. 100 मधून 2, 50 मधून 1, 2 आउट ऑफ 100. याला म्हणायचं 200. काही मुलांना नवीन वाटेल, सुरुवातीला नवीन वाटतं, हळूहळू सगळं समजतं. घाबरायचं नाही, शिकायचं. पहिल्यांदा नवीन वाटेल, सगळ्या गोष्टी हळूहळू जुन्या होतात. आता 5 ची प्लेस व्हॅल्यू शोधायची. 5 चा थर्ड नंबर आहे डेसिमल नंतर. 5 चा थर्ड नंबर आहे डेसिमल नंतर. सो वी विल टेक 1 विथ 3 झिरो. 1000 मधून 5, याला म्हणायचं 5000. THOUSAND, TH पुढे लागला या. 5000 वेगळं, 5000 TH वेगळं. हा झाला आपला कन्सेप्ट. आता मी यावर काही प्रश्न विचारेल. प्रत्येक वेळी डेसिमलची डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन असेल. आता येथे डेसिमलचं डिव्हिजन आहे दोघांमध्ये, आणि आलेल्या आन्सरची ऍडिशन करायची. आता अगोदर आपण ज्याला मी सर्कल केलंय त्याचं सोल्युशन काढूया आपण. यांना डेसिमलच्या बाहेर काढलं, याला म्हटलं 7, याला म्हटलं 14. मी डेसिमलच्या बाहेर काढलं दोघांना, एकाला म्हटलं 7, एकाला म्हटलं 14. यामध्ये डेसिमल नंतर 1 डिजिट आहे 7 मध्ये, डेसिमल नंतर 1 डिजिट 7, आणि यामध्ये डेसिमल नंतर 2 डिजिट. आता दोघांमध्ये एकामध्ये 1 डिजिट आहे, एकामध्ये 2 डिजिट आहे. मग डिजिट बॅलन्स करण्यासाठी 2 मधून 1 मायनस केला, राहिला 1. हा 1 झिरो ठेवायचा कुठे? जेथे कमी आहे तेथे. इथे ठेवला मी. पुढे प्लस करूया आपण. चला, होल नंबर मध्ये कन्वर्ट केलं, इथपर्यंत आणून सोडलं आपण. आता पुढे बघा, दोघांमध्ये जर सेम डिजिट असेल, 0.5 आणि 0.2 मध्ये सेम डिजिट आहे, तर दोघांना डायरेक्ट बाहेर काढायचं आणि 2 ने 5 ला डिवाइड करायचं. 14 ने 70 ला डिवाइड करायचं. 14 ने 70 ला डिवाइड केलं 5, 2 ने 5 ला डिवाइड केलं 2.5. दोघांची ऍडिशन आली 7.5. परत एकदा ऐका काय केलं. दोघांना डेसिमलच्या बाहेर काढलं, दोघांचं डिव्हिजन केलं, डिव्हिजन केल्यावर दोघांची ऍडिशन सांगितली ती केली. आणि येथे एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. दोघांमध्ये जर सेम डिजिट असेल 0.04, 0.02, तर डायरेक्ट दोघांना बाहेर काढायचं. 2 ने 4 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 2. याचा आन्सर 2 येते. मी जस्ट एक्झाम्पल दिलं, हे फक्त उदाहरण आहे. सेम डिजिट असेल तर डायरेक्ट होल नंबर सारखं त्याचं डिव्हिजन करायचं.
ज्याला मी सर्कल करतोय त्याला डेसिमलच्या बाहेर काढा. याला म्हणायचं 25, याला म्हणायचं 5. ओके. आता डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. येथे आहे 2 डिजिट, येथे आहे 3 डिजिट. आता 3 डिजिट मायनस 2 डिजिट राहिला 1 डिजिट. हा 1 डिजिट म्हणजे 10. 10. हा 10 कुठे ठेवायचा? जेथे डिजिट कमी आहेत तेथे. 25 बरोबर ठेवला. का ठेवला 25 बरोबर? कारण 0.25 मध्ये 2 डिजिट आहे, 0.005 मध्ये 3 डिजिट आहे. ठेवायचा कुठे 0 एक्स्ट्रा? जिथे कमी आहे तिथे. ओके. आता इथपर्यंत समजलं. आता ज्याला मी सर्कल करतोय, ज्याला मी सर्कल केलंय बघा, ज्याला मी सर्कल केलंय 9.5 आणि 1.9 दोघांमध्ये सेम डिजिट आहे. याला 95 म्हणा, याला 19 म्हणा. 19 ने 95 ला डिवाइड केलं, हे आले 5 प्लस ला प्लस म्हणा. 5 ने 250 ला डिवाइड करा 50. दोघांची ऍडिशन करा 55.